महिला मंडळ मला सांगा, नेमकंच तुमच्या मुलाचं लग्न झालं, पप्प्याचं नाही होत आता लवकर, पण झालं चुकून हुकून, स्वप्न पहा फक्त तसं तसं धरा गृहीत, झालं लग्न, झालंय का सगळ्याचं? ती म्हणते ताई तुम्ही मागच्या वर्षी आल्या, आम्ही तशीच ना आता. टेन्शन घेऊ नका, तुमचे लग्न होणार, मारुतीरायांची कृपा तुम्हाला आशीर्वाद. का? जे सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये बसते त्यांचे लग्न होणार पहा. पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत हिची चप्पल खाते, तिला काहीतरी म्हणते, हिला कट मारते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, अशा मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, आडवा भस्म लावायचा, भंबम बोले टेकडी वाले कैलास की राजा चिल्लीम भराय ताजा, दम लगानी आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तर शांतता आहे पहा. आणि लग्नाची काहीतरी लिमिट असतं ना. आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे ताई एखादी पोरगी तरी पहा. म्हटलं दादा वय काय चालू आहे? म्हणे 42. म्हटलं 8 वर्षासाठी कशाला पट्ट्या लावून घेतो आता बसणार. चांगलं कर्म असेल, स्वतःचं करिअर असेल, चांगले कर्तृत्व काहीतरी असेल तर लग्न होतात पहा. पण स्वतःचं कर्म चांगलं करावं लागतं. मला तुम्हाला सांगायचंय, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. महिला मंडळ, नेमकंच तुमच्या पप्प्याचं लग्न झालं, सून घरात आली, तिला माहिती नाही, तुम्ही तिला चहा सांगितला, तिला माहितीच नाही चहात साखर टाकतात का मीठ. तिने जर साखरेच्या ऐवजी मीठ टाकून चहा केला तर जमल का? जमल का? आज आपण पाहतोय जरांगी पाटलाचं तोंड दिसत नव्हतं, एवढे मीडियावाले त्यांच्या सोबत. आपल्यातलं एखादं जर उठवलं कीर्तन संपल्यावर आणि नेमकंच एखाद्याचा दावा करायला आलेला असू द्या, ती कीर्तन करायला सुद्धा श्रद्धांजली देतं का? बोलता येत नाही. पण आज जरांगे पाटील, मी सांगेल मीडियावाल्यांनी कोणताही प्रश्न विचारू द्या, प्रश्न विचारण्याच्या अगोदर जरांगे पाटलांकडे उत्तर तयार असतं पहा. का? तेवढा अभ्यास त्यांनी केलाय, ते पूर्ण ज्ञान त्यांनी आत्मसात करून घेतलंय. माणसाला प्रपंचातही आणि परमार्थातही ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाचा प्रकार सांगते पहा. एक आहे आज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञ कुणाला म्हणावं? राधा अक्का आज्ञ. मला सांगा, तुम्ही बसलायत निसत्या टकाटका पाहतायत माझ्याकडे सूर्यफुलासारखे तोंड करून. तुम्हाला जर गायनातलं विचारलं आणि तुम्ही जर मला चुकून म्हटलं ताई तुमचा स्वर गेला, जमल का? ज्या गोष्टीतला आज्ञा नाही त्या गोष्टीत आपण बोलू शकत नाही. बरं तुमच्यातलं उदाहरण, महिला मंडळ मला सांगा, एखादा लहान मुलगा आहे, एखाद्या मोठ्या माणसाला अपशब्द बोलला, नको त्या गोष्टी जर बोलला तर त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं नका घेऊ मनावर, तो अजून अज्ञानी आहे, लहान नाही अज्ञानी आहे. बरोबर का? त्याला ज्ञान नाही, तो अजून अज्ञानी आहे. तज्ञ कोण? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठे जाता? हा रामभाऊ त्या हा स्पेशल डोळ्याच्या हाडाच्या दवाखान्यात जमतं का? जाऊ नाही ना. हाडं जर चेकअप करायचे असतील स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं. एखादी चाल, एखादा राग विचारायचा असेल, ज्यांनी गायनामध्ये संगीत विशारद, संगीत अलंकार आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल. एखादा ताल, एखादा बोल विचारायचा असेल, आदरणीय आमच्या जाधव महाराजांकडे यावं लागेल. का? त्या गोष्टीमध्ये ते तज्ञ आहेत, त्या विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केला, ते आहेत तज्ञ. एकाच विषयातलं कळतं तो सर तज्ञ, पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ, आणि तो आहे भगवान परमात्मा. दुसरं तिसरं कोणीच नाही. मला सांगायचंय काही मंडळी म्हणतील ताई एवढं सांगतात, सगळं चाललंय केसावरून डोक्यावरून, काय सांगावं? हे परमार्थ करा वाटतो, कीर्तन भजन ऐका वाटतं तो, पण आमच्या मागं लई प्रपंचाचा व्याप लागलाय. आम्हाला कीर्तनाला जाणं होत हे कसं सोपं, माना हलवतात पटकन. सगळ्यात सोपा उपाय सांगते, कुठं जायची गरज नाही. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. सावता महाराज सांगतात, आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. एवढंच नाही, देवनटला नाना परी भरून उरला देवनटला नटला परी, देवनटला परी, देवनटला नाना परी भरून उरला चराचरी. संत सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्माने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची. महिला मंडळी, माझा तुम्हाला सगळ्याला प्रश्न आहे, पुरुष मंडळ ऐका. शेतामध्ये जरी पाहिलं क्षेत्र कोणतंही असू द्या, त्याच माणसाला आणि त्याच बाईला जास्त काम असतं. जी बाई आणि जो माणूस प्रामाणिकपणे काम पार पाडतो. खरंय की नाही? बोला, मला सांगा. राधा अक्का तुमच्या गावातली एकदम चांगले कांदे खुरपती, अजिबात कापूस मागं ठेवत नाही, चांगला कापूस वेचती,
तुम्ही तिच्यासाठी 8-8 दिवस थांबता का? राधा अक्कालाच घेऊन जायचं, काम स्वच्छ करते, बरोबर आहे की नाही? प्रामाणिकपणे केसरा काकू रोज तुमच्या दारावर चक्रा मारती, तुम्ही राधा अक्काला 200 देताना मला 100च द्या, पण मी तुमच्याकडं नेता का तुम्ही तिला? कळतंय ना माझं बोलणं? नेत नाही का? काम प्रामाणिकपणे स्वतःच म्हणून काम पार पडत. आपल्याकडे पीक कोणतंही जास्त असं एकदा म्हटलं बरं का जाधव महाराज, एकदा कीर्तन म्हटलं पीक कोणतंही, लोक म्हणे ताई सरकी तूर पळाटी कपाशी. काय सरकी तूर पळाटी? कळतंय ना? कापूस आहे, बरोबर. मला सांगा महिला मंडळ, जास्त कापसाचे दिवस आहेत, सकाळी सकाळी किती वाजता तुम्ही स्वतःच्या शेतात, रोजानं नाही आणि किलोवर वेचण्यासाठी नाही, स्वतःच्या शेतात कापूस वेचायला किती वाजता जाता? बोला पटकन. 7:30 ला. हा, जास्तीत जास्त 8, आणि लईच आळशी, लईच असल, लईच आळशी बाई तर 9 वाजता. 9च्या पुढे 1 मिनिटही जाऊ देत नाही. बरं मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर, लक्ष देऊन ऐका, रेंज मध्ये राहा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर तुम्ही दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? पटकन बोला. ताण बुकळते तुम्हाला राधा का? आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5-5 घागरी पाणी पितात. कशा पेत असतील तुमची तुम्हाला माहिती. काही एवढ्या बदमाश गवत उपटीत आणि काही गवतावर माती लटून पुढं काऊन तर पात रेटना. आता काही कापूस जड भराव म्हणून मध्ये दगड, जावा जावाची पैंज लागावी, कोणाचा कापूस जास्त. एक जर अगोचरे कापूसात दगड घालणार मध्ये, काढायचंय तिच्या हातात आणि कापूस भरायचंय तिच्या हातात आहे, खरंय की नाही? संत सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्म्याने जे काम दिले, जे कार्य दिले, तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची अजिबात गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, आमच्यासाठी माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे, किंवा जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, जगण्याचा पाया विचाराची काळा, तुकाराम जगण्याचा पाया, शब्दांचे मान अक्षरांचे रान, शब्दांचे मान अक्षरांचे रान, अभंगाचे ज्यांच्यासाठी अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा, आभाळा एवढी ज्यांची उंची आहे. मी सांगेल, आभाळा एवढी उंची नाही ज्यांच्या अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही, अशा अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांकडे काही साधक आली, साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी अभंगाचं पहिलं चरण. धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन,
ना जोरात मनातून वाजवा. टाळी इकडे व्याजानं तर नाहीत, मनातून वाजवत जापा. असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. आमचा धन्य तिचा दिवस ठरला. आपण कधी जेव्हा संतांचं दर्शन झालं